मोहतरम नाज़रीन, स्वागत है आपका चढ़वड़ महाराष्ट्राची न्यूज में। आज 23 अप्रैल 2026 है। महाराष्ट्र के औरंगाबाद जिले के सिल्लोड शहर से चढ़वड़ महाराष्ट्राची न्यूज स्टूडियो से मैं हाफिज मोहम्मद अंसार, संपादक। नाज़रीन, महेश शंकरपल्ली ये नाम पूरे सिल्लोड में छाया हुआ है। हर कोई महेश शंकरपल्ली को जानता है और ये भी जानता है कि इस एरिया के जो आमदार है अब्दुल सत्तार, इनसे उनकी नोकझोंक चलते रहती है। तो क्या महेश शंकरपल्ली ये जातिवाद है? महेश शंकरपल्ली क्या मजहब इस्लाम के खिलाफ है? महेश शंकरपल्ली क्या इस्लाम मजहब के को टारगेट बनाना चाह रहे हैं? क्या महेश शंकरपल्ली मजहब इस्लाम से जुड़ी हुई चीजों के खिलाफ खड़े होना चाहते हैं? आइए इस ताल्लुक से हम आज बात करेंगे, क्योंकि 2 दिन पहले जो वीडियो वायरल हुई थी फेसबुक पर महेश शंकरपल्ली की, वो एक झाड़ को लेकर हुई थी और वो झाड़ के ताल्लुक से मदरसा सलीमिया को और मदरसा सलीमिया के स्टाफ को, कमेटी को उन्होंने टारगेट किया था और उन्हें दोषी ठहराया था। लेकिन इसके आगे की भी और कहानी है, सच्चाई भी और है, हकीकत भी और वो जानने के लिए आपको पूरी वीडियो देखना है, इसलिए कि खुद महेश शंकरपल्ली ने उनके जुबानी एक वीडियो बनाई है और वो मैं आपको बताने जा रहा हूं। उससे पहले मैं कुछ बात बता दूं कि महेश शंकरपल्ली ने जो वहां पर वीडियो बनाई थी उसमें उस झाड़ का जिक्र किया था। जो झाड़ की खूबियां एक डॉक्टर ने अपने लेख में लिखकर पेपर में वायरल किए थे कि बहुत सारी खूबियां उसकी है, लेकिन 15 दिन के बाद में वो झाड़ टूट जाता है। और वो क्यों टूटा, किस वजह से टूटा, तोड़ने वाला कौन है, ये उन डॉक्टर साहब ने इसकी तहकीकात और इसके हालांकि डॉक्टर है, डॉक्टर का काम होता है इसकी तहकीक करना, लेकिन ये डॉक्टर ने सिर्फ झाड़ की खूबियों पर तहकीक की, लेकिन झाड़ किसने तोड़ा इस पर तहकीक नहीं की। लेकिन ये इतनी गैर जिम्मेदाराना ये बात हो गई कि 2 समाजों के दरमियान में एक ना इत्तेफाकी इस बात की वजह से आ गई थी कि बहुत सारों ने मुझसे बात भी की, जो अक्ल सलीम रखने वाले, जो टैलेंट रखने वाले, उन्होंने बताया भी था कि महेश शंकरपल्ली ये किस तरफ जा रहे हैं। इनकी किसी फर्द से, किसी शख्स से जो नोकझोंक है, अब उस शख्स को छोड़कर ये उसके मजहब की तरफ भी जा रहे हैं और सबसे पहला टारगेट इन्होंने मदरसे को बनाया है, जो उनके मजहब की खास चीज है, खास सरमाया है मदरसे, जहां पर इंसान को इंसान बनाया जाता है। तो डॉक्टर साहब ने देखा कि ये दरख्त किसी ने तोड़ दिया है और उस झाड़ पर ऑरेंज कलर के फूल लगे हुए थे। अब ऑरेंज कलर यह हिंदू धर्म में बहुत पवित्र माना जाता है, बहुत अच्छा माना जाता है। लेकिन एक बात मैं ये बता दूं उन डॉक्टर साहब को भी जिन्होंने सिर्फ फूल के कलर को देखा है, मैं उन्हें बता दूं कि उस झाड़ के पत्ते भी ग्रीन कलर के थे। तो ये डॉक्टर किस लेवल के हैं, इनका तजर्बा, इनका एक्सपीरियंस किस तरह से है, इनकी मेंटलिटी किस तरह से है, ये मैं समझ नहीं पा रहा हूं। यहां पर मुझे मुश्किलात जा रही हैं, तो कमेंट्स में आप जरूर बताएं कि डॉक्टर साहब ने सिर्फ फूल के कलर को देखा है, पत्ते के कलर को क्यों नहीं देखा है, उनकी मेंटलिटी उस वक्त क्या थी। तो अगर वो ये सब चीजें देख लेते, तहकीकात कर लेते कि झाड़ किसने तोड़ा था, तो शायद महेश शंकरपल्ली के ताल्लुक से भी जो बातें चल रही है वो बातें नहीं हो पाती। महेश शंकरपल्ली ने वीडियो बनाया, उसके बाद में वीडियो वायरल हुई फेसबुक पर और फिर बाद में मदरसे में उनको दोबारा बुलाया गया। तो उस वक्त उन्होंने पूरी बात सामने रखी कि वो क्या माजरा था, वो क्या बात थी, किस बात की वजह से वो झाड़ टूटा, झाड़ को तोड़ने वाले कौन थे और वो जगह मदरसे की है या नहीं है, वो क्या बात है, वो पूरी तफसीली बात उसमें वीडियो में महेश शंकरपल्ली ने खुद उनकी जुबानी रखी है। जैसा कि पहले वीडियो में उन्होंने बताया था कि ये पूरी की पूरी जमीन मदरसे की है और ये झाड़ मदरसे की जमीन पर था और मदरसे वालों ने इस झाड़ को तोड़ा है, तो ये निसर्ग जिहाद कर रहे हैं। तो ये बड़े खतरनाक जुमले उनके जुबान से जारी हुए थे, जो कि मजहब इस्लाम के मानने वालों के दिलों को और जो सेक्युलर लोग हैं उनके दिलों को भी इस बात से बहुत ठेस और तकलीफ पहुंची थी। लेकिन उन्होंने फौरन ही इस बात को क्लियर कर दिया है। मैं वो वीडियो आपके सामने रख रहा हूं, महेश शंकरपल्ली का खुद वीडियो है, मदरसे में बनाया गया है। जो दूसरा वीडियो है जिसमें पूरी तफसीली जानकारी और मालूमात दी गई है, आप पूरा वीडियो जरूर देखें। नमस्कार मित्रांनो, मी महेश शंकरपल्ली। आज मी आता सध्या इथे सिल्लोडमधील मंगरूळ फाट्यावरील सलीमिया मदरसा इथे आलेलो आहे। माझ्यासोबत त्याचे मौलाना रईस साहब बैठे हुए हैं, साहब बैठे
मुद्दीन साहब बैठे हुए। तो मागेच मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की सलीमिया मदरसाच्या ज्या प्रांगणामध्ये म्हणजे त्यांच्या आवारात असलेले एक झाड त्याचं नाव आहे बुच पांगरा ते तोडलं आणि तो झाड या मदरसावाल्यांनी तोडलं असा एक प्रचार झाला होता. कारण एक मराठीमध्ये म्हण आहे, कावळा बसायचा आणि फांदी तुटायची ही एकच वेळ झाली होती. कारण म्हणजे डॉक्टर साहेबचे मित्र आहे पर्यावरणवादी, पर्यावरणाचे खूप मोठे कार्यकर्ते आहेत आणि पर्यावरणासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. निसर्गासाठी खूप चांगलं काम त्यांचं आहे. तर त्यांची एक बातमी प्रसिद्ध झाली होती एका वर्तमानपत्रामध्ये. त्यामध्ये त्या झाडाचं महत्त्व, वैशिष्ट्य, त्याचा पर्यावरणासाठी उपयोग याचा तो एक लेख होता. आणि तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर काही 15 दिवसामध्येच तो झाड तोडण्यात आला. आणि झाड तोडल्यानंतर स्थानिक आजूबाजूच्या लोकांना असं वाटलं की ही जी जागा आहे जी परिसराची ही मदरसाची आहे आणि मदरसाच्या लोकांनी फक्त ते भगवा फूल म्हणजे भगवा झाड आहे म्हणून ते तोडलं, जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार तोडलं असा एक प्रचार केला. आणि त्याच्यानंतर एक बातमी सुद्धा लागली. त्यानंतर डॉक्टर साहेबांना सुद्धा गैरसमज झाला की ह्या मदरसावाल्यांनी झाड तोडलं. त्यांनी एक तक्रार पण दिली होती की असं असं झाड तोडण्यात आलेलं आहे मदरसाच्या प्रांगणामधील आणि अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु आणि त्या दिवशी मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर ह्या मदरशावर सुद्धा आलो होतो इथे शहनिशा करण्यासाठी, या मौलाना साहेबांना भेटण्यासाठी. परंतु बॅड लक किंवा दुर्दैव म्हणा की त्या दिवशी माझी कोणाशी भेट झाली नाही, कोणाशी चर्चा झाली नाही, कोणाचा नंबर पण मला भेटला नाही. फक्त आजूबाजूला जेव्हा मी चर्चा केली, 1-2 लोकांना विचारलं, हा साहेबांनी मदरसावाल्यांनी तोडलेला आहे. फक्त एवढ्या ऐकी माहितीवरून तो व्हिडिओ मी बनवला होता. आणि मी प्रश्न विचारला होता की हा मग जर झाड भगवा झाड असेल किंवा एखादा भगवा निसर्गाने निर्माण केलेलं झाड असेल आणि ते ईश्वराने, अल्लाने तयार केलं असेल आणि ते सर्वांसाठी असेल, त्याचा कोणता जाती, धर्म, त्याचा कोणाशी कशाचे संबंध नसताना जर तोडला गेला असेल तर हा कोणता एक वेगळा जिहाद आहे का, असा मला तो प्रश्न पडला होता. परंतु मित्रांनो, या गोष्टीबाबत आता सगळा खुलासा झालेला आहे. ती जी जागा आहे मदरशाच्या समोरची 1 एकर काही 16 गुंठे जागा आहे, ती मदरशाची जागा नसून ती एका सिंधी समाजाची, सिंधी बांधवाची जागा आहे. ती त्यांच्या मालकीची नाही. राहिला झाड कुणी तोडलं, तर झाड तोडलं हे महावितरणच्या म्हणजे ज्यांनी ते कंत्राट दिलं, ते कंत्राट देऊन ती जो लाईन आहे, जो उच्च दाब लाईन म्हणा, कोणती लाईन म्हणा, त्या लाईन विद्युत लाईन, त्या लाईन खाली झाड तोडण्यासाठी त्यांनी कंत्राट देऊन पावसाळ्यापूर्वी झाडं तोडण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. पण फांद्या तोडण्याऐवजी त्यांनी पूर्ण झाड ते तोडून टाकलं. म्हणजे झाड महावितरणने तोडलं आणि याच्यामध्ये जागा यांची नाही, यांचा त्या झाड तोडण्याशी काही संबंध नाही. फक्त अप्रचार आणि ऐकीव माहितीमुळे हा सगळा गैरसमज निर्माण झाला आणि गैरसमजुतीतून एक म्हणजे हिंदू आणि मुस्लिमचा तो एक वाद निर्माण होण्याची शक्यता झाली होती. परंतु माझे काही जवळचे मित्र आहेत जसे की चांद सर, आपले ॲडव्होकेट उस्मान साहेब, त्याच्यानंतर शेख आपले मुख्तार बागवान, यांच्यामुळे हा सगळा खुलासा समोर आला. यांनी सगळी शहनिशा केली, सगळे कागदपत्र त्यांनी मला पाठवले की तुमचा गैरसमज झाला आणि तो खुलासा सगळ्यांना देणं आवश्यक आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. ज्यांचं या व्हिडिओमुळे मन दुखावणार असेल किंवा त्यांना वाईट वाटलं असेल, काही गैरसमज झालेला असेल, तर खरंच ही एक मोठी चूक होती. या चुकीसाठी मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. आणि आज या निमित्ताने का होईना पण ह्या मदरशावर येण्याचं एक मला योग मिळाला, माझं भाग्य आहे की इथलचं मदरशामध्ये काम कसं चालतं, या मदरशाचं कार्य कशा पद्धतीने चालतं. आणि या मदरशाच्या आतमध्ये अजून 2 झाडं आहेत, त्यांचा सुद्धा रंग हा भगवा केशरी आहे. इथं आवारात आहे त्यांच्या प्रांगणामध्ये आणि त्यांना ते जीव लावून वाढवले त्यांनी. म्हणजे भगवाचा यांना म्हणजे निसर्गाच्या भगवाचा यांना कोणता विरोध नाही. अब जब भगवे रंग पर बात ही चल रही है तो मैं ये भी बता दूं कि महेश शंकरपल्ली के माथे पर टीका का जो कलर है वही पास में बैठे मौलाना के दाढ़ी का कलर भी आप देख लीजिए, तो जहन से ये साफ हो जाएगा कि निसर्ग जिहाद न मदरसे वाले करते हैं न ही कोई मुसलमान करता है. हे स्पष्ट झालेलं आहे. मला खूप आनंद झाला आणि या निमित्ताने इथं मी चर्चा केली, भेट दिली, मदरशाचं सगळं कार्य बघितलं. तर लोकांमध्ये मदरशाबद्दल जो एक गैरसमज आहे, लोकांना काय वाटतं की मदरशामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या काही असे दुष्कृत्य चालतात का, काही वाईट गोष्टी चालतात का, तर इथे येऊन मला असं काही वाटलं नाही. इथं सगळं काही चांगलं आहे आणि अजून जास्त माहिती मला पुढे यांच्या मार्फत मिळत राहील आणि नक्कीच मी इथे वारंवार भेट देईन आणि यांच्याशी कायम संपर्कात राहील. आणि मदरसा कशा पद्धतीने चालतो, कशा पद्धतीने ते शिकवण दिली जाते, या गोष्टी मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेन.
चांगल्या गोष्टी जिस तरह से हर वक्त मदरसों को बदनाम किया जाता है, लेकिन अल्लाह किसी को ना किसी को खड़े करता है। महेश शंकरपल्ली वो शख्स है जिस बात को वो ठान लेते हैं उसकी गहराई तक जाते हैं। यकीनन जब वो मदरसे की अच्छाई की गहराई तक जाएंगे तो उन्हें पता चलेगा कि मदरसे में कौन सा काम किया जाता है, और यकीनन वो ऐसे लोगों के सामने मदरसों के काम लेकर आएंगे जो मदरसों को आतंकवादियों के अड्डे कहते हैं। और यकीनन महेश शंकरपल्ली का जवाब उनके लिए बड़ा सख्त होगा, और यकीनन अल्लाह किसी को ना किसी को खड़े करता ही है। चांगल्या गोष्टी असेल आणि चांगलं काम असेल तर नक्कीच त्याचं कौतुक करायला पाहिजे। कोणत्या जाती धर्माचा त्याच्यामध्ये काही संबंध नसतो आणि चांगल्याला प्रोत्साहन नक्कीच दिलं पाहिजे। वाईट असेल चुकीचं असेल त्याचा कधी विरोध करायलाच पाहिजे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो विरोध नक्की करायला पाहिजे। आपण जी जमीन आहे इथं आलेलं आहे आणि ही जी जमीन आहे काहीतरी 56 गुंठे जमीन आहे। ही एका सिंधी परिवाराची आहे आणि या सिंधी परिवाराच्या या कंपाऊंडला रस्त्याच्या लगत हे झाड होतं जो भुजपांगरा झाड आहे आणि महावितरणची ही 11 लाईन गेलेली आहे, त्या लाईन खाली हे झाड होतं आणि महावितरणने आता पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यांनी फांद्या छाटण्याच्या आधी त्याने पूर्ण झाडच तोडलेलं आहे जवळपास, पण आता हे पण स्पष्ट झालेलं आहे की झाड हे महावितरणनं तोडलेलं आहे आणि ही 56 गुंठे जमीन ही मदरशाची नाही। लोकांचा गैरसमज झाला होता की ही जागा मदरशाची आहे आणि त्याचा सातबारा सुद्धा मी आता तपासलेला आहे। तर आता हा विषय संपलेला आहे। तर इथे माझ्यासोबत मदरशाचे सगळे मौलाना डॉक्टर सोबत आहेत। तर जी चूक आमच्याकडून झाली अनावधाने झालेली आहे, चुकीच्या माहितीमुळे चुकीच्या सांगण्यावरून झालेला आहे, पण आता तो गैरसमज दूर झालेला आहे। त्यामुळे ज्या लोकांच्या भावना किंवा ज्या लोकांना वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील, त्या सगळ्यांच्या मी डॉक्टर साहेबांच्या वतीने सुद्धा मी माफी मागतो आणि मी सुद्धा जाहीर माफी मागतो। आणि चूक झाली असेल आणि जाहीर माफी मागण्यामध्ये त्याच काहीच लाज बाळगू नये असं माझं स्पष्ट मत आहे।